नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक। खूप सोपी, झटपट आणि अगदी स्वादिष्ट रेसिपी आहे। सर्वात आधी मोदकाचे सारण तयार करूया। एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊन त्यात 1 वाटी किसलेला नारळ घालायचा आहे। थोडंसं परतून घ्यायचं आणि अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। 1 वाटी किसलेला नारळ असेल तर अर्धा वाटी गूळ चांगलं परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटे परतून घ्यायचं, छान एकत्र करून घ्यायचं आहे। चांगलं परतलं की त्यावर वेलची पावडर आणि जायफळ किसून घालायचं आहे। हे झालं आपलं सारण तयार। आता हे थोडंसं गार करून घेऊया। त्यावर उकड तयार करूया। एका भांड्यात 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। चिमूटभर मीठ घालायचं आहे। थोडं तूप घालून घ्यायचं आहे। आता त्यात तांदळाचं पीठ घालून पटकन ढवळून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून झाकण ठेवून 10 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। उकड झाल्यावर ते गरम असतानाच हातावर पाणी लावून मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। मी थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे, खूप गरम होतं त्यामुळे। आणि आता हाताने मळून घ्यायचं आहे। पीठ जितकं मऊसर तितके मोदक छान होतात। एक गोळा घेऊन साच्यामध्ये गूळ नारळाचं सारण घालून घ्यायचं आहे। तुम्ही हातावरही करू शकता, मी साच्यामध्ये केले आहे। बघा किती सुंदर झालाय मोदक। आता सर्व मोदक तयार झालेत। मी इथे चाळणीला थोडं तूप लावून घेतलेलं आहे, त्यावर मोदक ठेवून घ्यायचेत। मी आधीच एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले होते। हे मोदक आपण वाफवून घेणार आहोत। 10-12 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे। वाफ काढल्यावर मोदकावर तुपाचा थेंब सोडला की झाले आपले स्वादिष्ट उकडीचे मोदक तयार। गरमागरम उकडीचे मोदक बाप्पाला नैवेद्याला द्या आणि सगळ्यांनी मिळून खा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। गणपती बाप्पा मोरया।